आपली जुनी पद्धत धार काढायची शॉर्टकट मध्ये. तोडल्यावर कसं दिसतं बघा झाड. मंडळीनो कवाल तोडून तोडून बाबा दमला आणि आता पाण्यावर निघालाय. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजलीव मंडळीनो, आज आपल्या अंकुशदादाकडे कवाल तोडणी आहे आणि मी आज त्याच्याकडे कवाल तोडायला गडी आहे. आकडी कोयती बांधून तयार आहे. आता निघताना फक्त निसण्यावर जरा कोयती घासता आणि निघता जरा पाजवून. हां, आता घरातच आहे नालाजवळ आपल्या. हा बघा नालाच्या बाजूलाच हा आपला एक जुना कालित्रा दगड आहे. त्याच्यावर आपल्या वाडीतलं गडी कोणाकडे कवाल तोडायचा असेल किंवा आपल्या रानातलं काय काम असेल तर ते इथं कोयती पाजवायला कधी पण येतात. सकाळी इथनं कोयती पाजवून मग सुरुवात करून जातात. बरं, हा दगड एवढा जुना आहे का माझ्या लहानपणाच्या आधीपासून आहे. आता किती जुना आहे तर मला माहिती नाही, पण माझ्या आधीपासून आहे. म्हणजे माझा वय 35 आहे तर मग हा 35 वर्ष जुना एका जागेवर दगड आहे. ह्याच्यावर अशी घासायची कोयती. आता कशी ती बघा. आता पहिला या दगडावर पाणी असा घ्यायचा, ओला करून घ्यायचा आणि सोप्या पद्धतीने फक्त ही धार या दगडावर अशी घासायची आहे ना. अगदी शॉर्टकट कामाला आपण कुठं लवाराकडे जाणार घासायला, त्याच्या वाडीतल्या वाडीत असा जुन्या लोकांचा दगड आहे त्याच्यावर घासायची. ही आपली जुनी पद्धत धार काढायची शॉर्टकटमध्ये. नाही तर मग बारकन दिसणं असतो घरात तो दगड, तो त्याच्यापेक्षा हा बरा. अशी धरायची जोरात घासायची, चांगली धार निघते. ह्या बाजून पण घासायची, ह्या बाजून पण घासायची. आता जास्त घाशीत राहत नाही, कारण तिकडे अंकुशाच्या घरात मेन गडी आहे कवाल तोडणारा आपला वाडीतला चंदू माने दादा त्या पोचलेला आहे. तर मी पण लवकर पोचतो. ठीक आहे. तिला हाय धार, जास्त काही काढायची गरज नाही, फक्त तुम्हाला दाखवायची म्हणून थोडीशी घासून दाखवली. चला टाटा. चला आता आकडीत कोयती अशी अडकवायची आणि निघायचा. आता भेटू डायरेक्ट अंकुशच्या घरात परसवनात कवाल तोडताना. गाडी इथं आहे आपली, गाडी काढून निघूया आणि कवाल तोडायला सुरुवात करू. कोयती या पिशव्या तर आपल्याला कवाल तोडून झाला का तर दुपारनंतर टाईम काढून रेशन आणायला जायचं आहे शिंदेवाडीत. तो आणू आधी डिक्की उघडायला हवी. चला, अंकुशदाच्या घराजवळ परसवनात येऊन पोचलाय आणि पुढं देवलाच्या पुढं तिकडं कवाल तोडताय. तिकडनं सुरुवात केली नाही, कोकणीकडनं. तर मी पण जाता मेन गडी आहे आणि सुरुवात करूया. अंकुशदादा आहे, चंदूदादा आहे, दोघंजण गडी आहेत. बाकी वाडीतली माणसं कोण असतील ती. सुनील दादा होता पण तो अर्जंट भाड्याला गेला, ते बाबांनाच घेऊन गेलाय. त्यानंतर येईल मग थोड्या वेळेला. ही विश्वासाची गाय बघा फिरते मस्तपैकी सकाळी. काय र? हा बघा अंकुशदादा कवाल खाली कवलतोय वाटतं, वरनं दादा तोडतायत ना. हे बघा आज करवंदीची फुलं आहेत टाइमपासला खायला. हे आपले चंदू माने दादा आमच्या वाडीतलं. आता नाही येणार ना ती. नाही, चला आता आपण पण कामाला लागूया. हे बघा किती 1 2 3 4 माणसं आहेत कवाल कवलायला, व्होल्ट काढायला, कवलायला. हां, इकडेही 4-5 झाडं तोडून झाले आणि ही इकडं अजून झालेत तोडून. मी पण आता तोडायला जाता. मी जरा माणसांना 2-4 व्होल्ट काढलं तेवढंच. आता दादा बोलला तू तिकडं नको राहा, आमच्या संगात ये. मग मी जाता तिकडं. अंकुश तिकडं काजूना कॅच करतोय फांद्या. अंकुश दादा
तांदळाची पानं घेऊन आलाय माणसांसाठी काहीतरी स्पेशल नाश्ता आहे वाटतं. कांदा पोहा आहेत का? बघूया आता काय आणते आहे. हा किती तोडलास? मी नाही, मी तर आहे काजूसाठी आहे. भाजी पण फाटली रे. इकडे माणसं किती आहेत? आता झाली माणसं 5. जो एका बाजून आणलीन. सुनील पाहिजे होता रे. हा होय, सुनील पाहिजे होता तोडायला, म्हणजे दादाला पटापट पुढं जायला मदत झाली असती. माणसं बरीच झाली ना गाड्याच्या मागं. आपण राहतो शूटिंग करीत, अशी माणसं मनातल्या मनात म्हणत असतील. शिव्या घालत असतील. मग काय उपट सोंडे. नाही, आम्ही पण करतो आहे काम, नाही असं नाही. वलटं बिलटं काढताव. बबन हा उतार हा उतार, आपली कामा नाही, उतार. गडी आता झाडावरनं अर्ध्यावरनं खाली उतरायच्या तयारीतच होता, तेवढ्यात तुम्ही शूटिंग करायला आलो आहे. आता शूटिंग चालू असताना खाली कसा उतरू आहे, तोड्यावर चढून बघता आता. नको नको उतर बाबा. आपल्याला काही जमत नाही. आपले फक्त बडबड करायचं काम तेवढाच काम करावं आपण. उतरा उतरा. चंदू दादाला मानला पाहिजे. हा एवढूसा झाडावर मला इथं चढण्याचा थरथर कापायला होतंय. एकदम भेल्यावर उंचावर कसा चढत असेल. चला या खाली या. येतो आता, तुम्ही बंद करा. मंडळीनं झाडावर चढताना चढला, पण उतरताना त्याला आता कुठनं उतरू का? उतरवत नाही. हा बघा, इथं उतरू का इकडून उतरू? बाबा सावकाशी रे, आला बाबा. मॉप कामा केलीस. उतर. आता तर आणि जीव आला. आणि चल आता पडला तरी काय आता लागणार नाही. नाश्त्याला चल. तिकडून हे बघ, आई चहा घेऊन आली. मामी चाय घेऊन आली. आणि तू काय आणलायस? फरसाण बिस्किट. बघू दे. हा बघ, चल. एवढं कप फरसाण भरपूर आणणार आहे अंकुश दान. चला, मग आम्हाला कमी मिळणार वाटतं. आम्ही काय झाड तोडलेलं नाही, काय नाही. नाही नाही, चल चला चला. चला, नाश्त्याचा टाइम. इकडं चौकास मामी चाय घेऊन आली तांब्यातनं. आणि अंकुश दादा कप आणि फरसाण घेऊन गेलाय. हा बघा, आता दादाने हा झाड तोडायला सुरुवात केली नाही. केवढा आहे बघा, एवढा वरपर्यंत. कोण? पानं आणलं नाही तांदळाची, ही बी इथं आहे. अरे अंकुश, हा कुंभ आपल्याला तोडण्यासारखा होता, पण तर कधी आधीच तोडली नव्हता वाटतं सुनीलनी. चला, चला मंडळीनो, चाय फरसाण खायला या. वैशाली आली काय? आकडीत तर कोयती काढून ठेवली आणि बसता. दादा कसं तोडते ना. भाऊ या या ह्या या या. असं पसरलेलं झाड आहे बघा. तुम्ही या. ती माणसं येते, तुम्ही या. माणसं वाढवली, मग तुम्हाला गडी बघता येत नाही असता. हो, गडी माझा होता, आपण ता गेला ना. गडी अर्जंट भाड्याला गेला. भाड्याला गेला. येईल आता दुपारी. आम्ही 2 गडी आहेत, तर झाडावर अर्ध्यावर उतरतो. पाहिजे गडी माझा. अरे ते पण त्याच्यावर. बघा, दादा झाडावरच नाश्ता करतात, खाली उतरलं नाही. आणि माणसानो चला, चाय नाश्ता तयार आहे. काय माणसं का कवाल किती आले. मंडळीनो, फरसाण खायला या तांदळीच्या पानावर. या आता त्याला चेकून देईल वरती. ओ संतोष भाऊ, मी देईन ना, त्यांचा फरसाण खाऊन झाला का लगेच देईन. केलाय ना. फुकट्या गडी नुसता फरसाण खायचं का माझा. मामी चाय दे, चाय बरोबर मस्त लागल फरसाण. अंकू जागे अंकू. पानं बिनं फुटलेली आहेत ना. हा पानं पुसली ना, ते खायचं काम कर. खा. मला चहा तो ही प्याला भरून दे. आणि यांना दादांना दिली चहा. तर आधी फरसाण खातायत, मग चाय. बिस्किट तुम्हाला बिस्किट. अगं त्यांना ते कोण देतं?
अंकुश आता कॅच घेतो, कॅच फांद्या काजूंसाठी. काजूंच्या फांद्यावर पण तुटतात ना म्हणून. ते पण पाहिजे, हे पण पाहिजे. हा दादा बघ किती उंचावर गेलेत. कुठली रे कॅच? हा कुठली कॅच? वाचली नशी थोडीशी. ही घे, ही घे, ही मेन आहे. ही मेन आहे आता. तोडल्यावर कसा दिसतं बघा झाड. हा बघा वरनं टालं तोडून झालं का माणसं अशी सगळीकडे पसरलेलं कवलतात, त्यातलं व्हलटं झाडं झाडं तोडून बाजूला करतात आणि बारीक टालं असं एकत्र कवलून ठेवतात. त्याच्यावर मग वजन म्हणून चपांतच व्हलटं ठेवणार आणि त्याच्यानंतर सुकल्यावर मग खारबीर पडायला सुरुवात होईल तेव्हा मग कवाल उतरणार. म्हणजे कवाल घेऊन सुकल्यावर जिथं आपल्याला ज्या तोंड्यात भाजावण करायची आहे तिकडं घेऊन जाणार. तोपर्यंत आता किती का अजून 15-20 दिवस इथं असाच राहणार सुकत, भाजावणी होईपर्यंत का महिनाभर. पण शिमग्याच्या आधी होईल ना. हा बघा, हा हा तिकडं दुसरं गडी आलेत आमचं जुनं एक्सपिरियन्सवालं गणपत मामा, गणपत शिंदे. ते बघा तिथं आहेत. हां हा बघा, हा असा सगळीकडे एकत्र करून ठेवली नाही, लाईनीने असा कवलून ठेवली नाही कवाल आणि त्याच्यावर व्हलट. हा बघा एकदम सुरुवातीचा सकाळचा त्याचं वरचं पानं सुकली. घड्याला नाही काढला हो. आता हयावरनं उतराल तेव्हा काढा. बघा फांद्या जेव्हा असतात तेव्हा तोडायला सोप्पा वाटतं, पण जेव्हा फांद्या तोडून होतात तेव्हा तो झाड किती गदागदा हलतं बघा. आणि त्यावेळेला मेन बॅलेन्स सांभाळणं हा जिकरीचं काम आहे. आहे बघा. नाही भियाचं नाही तर कसबी तुम्ही डेअरिंगवालं पहिल्यापासून नाव तुम्हाला जमतं. मी मगाशी ह्या बारक्या फांदीवर चढला आणि दोनदा खाली उतरला. हा हो एक टाला ठेवला आहे. हा बघा, हा सॅम्पल एक टाला मी ठेवलाय मगाशी. हां 12 वाजलं. पाणी भरून आणता इथं अंकुजाच्या वाडीतलं पाणी इथं खाली आहे जवळ. मग घरात आणण्यापेक्षा डायरेक्ट पाण्यावर न आणता. कोकमीच्या बाजूला उभा आहे म्हणून एक कोवलासा पान लांबट आंबट मस्त लागतं. ही कोकम माणसं तिथं काम करतात आणि आपण आता इकडं पाण्यावर जायचा. ही पाकाडी खाली उतरते अंकुजाच्या पाण्यावर जायला. पावसात इकडनं आपण एकदा आलेला होता, आता परत जाऊ. पुढे कुठेतरी रानात JCBचं काम चालू आहे, त्याचा आवाज येतोय. ही काय नवीन फांदी पडली आहे तुटून. जाला टाकली नाही. पाणी भरूया. किटलीनी बाटली भरली. आता तोंड धुला, पाणी बिणी प्यायला आता निघूया. चला पाणी आणून ठेवला सावलीला आणि आता इकडं दोन्ही गडी एकाच झाडावर चढलेत. अंकुदादा नेहमीप्रमाणे कॅच घ्यायला तयार आहे. हो
एकदम कप तांबे तोच मी म्हणे इथलं कप ना तांबे कुठे आहेत म्हणून हाय इथं आहेत. हो काय आता जेवायला झालं आता चाय करूची 12 वाजले पाणी कुठं बाबू? बघा आपलं गडी जरा वायच सावलीला बसून सुपारी तंबाखू खात आहेत. थोडा आराम करतील. परत ह्या हे किल्ल्यावर वर जाऊ ना मोठ्या किंदलीवर जाणार आहेत. आधी थांब तू इथं उभा राहून आहे ना हां तो वरच्या किल्ल्यात जा ना वर हां तेव्हा शूटिंग कर हम्म. माहिती देईल अरे ही गाव होती ना इकडे त्याच्यामुळे ही काटा सगळी चिपली हम्म. हा कुठला कुणी वैशाली चालला नसेल चप्पल घालण्यासारखे नाही इकडनं युबत तुम्ही कुठल्या बाजूला गेले वाय मी वरती जातो डायरेक्ट वरनं खाली याल मग मला पण वर यायला लागेल मी खाली थांबला मग माझ्या अंगावर सगळा नाही ह्या खांदीला ये हा तिकडं ही बघा किंदलीची फुला किती भारी वाटतात ना. आपल्या रानात कवाल तोडायला जास्त करून किंदलीचीच झाडं असतात मोठी. आता हा तोडतायत तो पण किंदलीचाच आहे. तिकडं ती मोठी मोठी दिसत आहेत तोडलेली खाली ती पण किंदलीचीच आहेत. हात पोचला असताना तर असं जवळ काढून दाखवलं असतं. हात तोडतील तेव्हा दाखवता. कुठं पडलाय त्या किल्लीवर काय सांगाल चला 1 वाजला जेवायची सुट्टी माणसांची. चला जेवायचा टाइम झाला असं म्हणा. हां चप्पल बाबू खाली असतील ना खाली सुरुवात केली तिथं वाटावर आहेत. घड्याला डिपेंड दिलेला त्याला काय वापर बोलून दिलाय का लक्ष ठेवा. हां चला मंडळींनो जेवायला या. मामीनाथ कवाल तोडणाऱ्या गड्यांसाठी सगळ्यांसाठी स्पेशल सुकटाचा सांबारा केला नाही. बांगड्याचं फळ आणि हा मन्या बघा कसा बसला आहे. हां काय काढतो मंडळीनो कवाल तोडून तोडून बाबा दमला आणि आता पाण्यावर निघालाय. तुम्ही बघू शकता. हे बघा ओ बाबा मी पाण्यावर जातोय. माणसा काय म्हणतात हम्म. आकडी कोणती आणून बांधून आलाच खरा पण झाड तोडायच्या कामात नाही तर नाही आम्हाला पाणी तरी आणून दे. होय, होय. पाण्यावर जाता 2दा सकाळपासून दुसरी का तिसरी फेरी आहे. बघा कोणाला वाटेल बाबा गडी कामावरनं सुटला आणि आपल्या घरी निघाला. वसाडा पण एक झाड तोडल तर. चला मंडळीनो संध्याकाळची चाय पियाला या. 4:15 झालेत आणि आता मामीन कवाल तोडणाऱ्या गडी माणसांसाठी सगळ्यांसाठी चाय आणि बिस्किट आणणार आहे. पण बिस्किट आम्ही नाही रे, फक्त चाय. हनुमानच्या देवळाजवळ बसलेली आहे सगळी. हां हो का? फक्त अंकुश चाय. गेल्या वरच्या पातावरच्या माणसांना पाण्याची बाटली द्यायला. ही आमचा ग्रुप खालच्या पातावरचा आहे देवळाजवळ. ती सगळी वाटाच्यावर भडोलकरांच्या वाटाराजवळ. ती मागची पण एक सायाची ओढून घ्या. पाठी काढली पाठीला टाकली ती
आई आई हा बाई. ही पण मारली तरी चालेल पुढे हातात होय ही पण मारा जाऊ दे ती. मग मारा म्हणजे येईल ती. चायचा थर्मास. पाणी याचा होय होय चला जय देवाला घातली. देवाला घातला मामीन. आता आता कपात होते. हं. आणि पाणी पिता बाई तुम्ही पाणी पिया. हा ही आपल्याला काय. होय चला मंडळींनो ही आपल्याला चाय. पण तू नाही हा कोरी आहे कोरी कोरी. आपण काली माणसा म्हणून काली चाय पिता आहो. आमच्याकडे दूध गाई म्हैशी नाही ना. हा खवायचं सावकाश या, एकदा सावकाश पाणी. या. हा बर हाय पोट भाजला. चंदू दादा चाय पियाला आले. मंडळीनू आपल्या आजच्या दिवसातला हा मोठा झाड पण आता कवाल तोडून झालेला आहे. आणि आता हा व्हिडिओ पण आपण भरपूर मोठा झाला दिवसभरात आता संपवूया. ठीक आहे चला. आशा करता की तुम्ही आमचा हा आजचा कवाल तोडायचा व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर तुम्हाला आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि असंच आपल्या कोकणातलं गावाकडच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. काय समजली. धन्यवाद.